परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय, मात्र परभणीकरांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं एक वेगळी चर्चा करणार आहोत। परभणीकरांचा कोल नेमकं कुणाच्या बाजूने हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा, कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय परभणीकरांना? सध्याचं रस्त्याची समस्या आहे, नालीचं समस्या आहे, नळाला पाणी येत नाही 8-8 दिवस, सगळ्याच गोष्टीची समस्या आहे सध्या। त्याच्यामध्ये खरं तर जे काही या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे लक्ष देत नाहीत का? नाही आहे, आता असं झालेलं आहे की वरी सत्ता वेगळ्या पक्षाची आणि इथले आमचे स्थानिक आमदार आहेत ते वेगळ्या पक्षाचे, त्याच्यामुळं काय व्हायली याच्यात सर्वसामान्य माणसाची घुसमोड व्हायली। जसा पाहिजे तसा निधी उपलब्ध होईना। हां, जसा पाहिजे तसा निधी उपलब्ध होत आहे। महानगरपालिकेला खरं तर सरकार कोणतं जरी असलं तर शासकीय सरकारचा निधी जो आहे तो शासनाचा निधी आहे, तो कंटिन्यूमध्ये येतो, मात्र हवे तसे कामं का दिसत नाही? हो, आता ते तर हे ते तर बरोबर आहे, आपण म्हणताय ते कामं तर होतं, कामाने दिसत नाही एवढे। आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। दादा, कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं परभणी? आमच्या इथं रोडची, नालीची, प्रामुख्यानं स्वच्छतेची खूप समस्या आहे। मोठ्या प्रमाणावर समस्या, स्वच्छतेच्या तर काही मिळच नाही। अशा बऱ्याच समस्या आहेत महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या। इथलं प्रशासन जे आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये काम करत नाही असं म्हणावं लागेल का? कारण की जिथं पाहाल तिथं स्वच्छतेचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत नागरिकांच्या, मतदारांच्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून। मग प्रशासन करतंय तरी नेमकं काय, हा प्रश्न नागरिकांना उपस्थित राहतो। प्रशासनाचं काय, जे लोक निवडून आलेत यांचा जर प्रशासनावर वचपच नसेल तर प्रशासन हे भ्रष्टच आहे ना। मग त्यांनाही तशीच माणसं पाहिजेत। भ्रष्ट लोकांमुळेच ही समस्या व्हायली। दादा, इथले व्यवसाय वगैरे चांगले चालतात का? नाही, मी इथला नाही, सोनपेठ ह्याच्यातला आहे, आलेलो आहे। व्यवसाय चांगला चालतो का? नाही, मी असं सहज आलेलं आहे पाहुणा म्हणून मी ह्याच्यासाठी। इकडं दादा, कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय परभणीकरांना? परभणीकरांना जर महत्त्वाचं जर म्हटलं, परभणीकरांचं जर आरोग्य सध्या धोक्यात आलेलं आहे। याच्यामध्ये सगळ्यात मेन जे आहे मुख्य रोड आहेत, नाली आहे, रस्ते आहेत, ह्या सर्व गोष्टी आहेत की ह्या मूलभूत गरजा जसं अन्न, वस्त्र, निवारा जे आहे तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी रस्ता, नाली, स्वच्छ पाणी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। परभणीतले जे खड्डे आहेत, खड्ड्यात परभणी आहे की परभणीत खड्डा आहे हाच कळायला मार्ग नाही। मागच्या 25 वर्षांपासून एकच आमदार राहतो, एकच खासदार राहतो आणि विकासाच्या नावाखाली त्यांना म्हणजे कडीपत्ताही माहिती नाही। इथले आमदार मागच्या 15 वर्षापासून आहेत, कुठलाही विकास नाही। परभणीचं बसस्टॉप जे मुख्य शहरांना जोडणारी जी बसची व्यवस्था आहे तर तिला बनवण्यासाठी 7-7 वर्ष लागतात। म्हणजे एक टर्म आमदारकीची आणि त्याच्यानंतरची सुद्धा एक अर्धी टर्म त्यांना फक्त बसस्टँड कामांना गती का? हां, कामांना गती आहे ना, त्यांच्या पर्सनल कामांना गती आहे। मेडिकल कॉलेज त्यांचं स्वतःचं पर्सनल 2 वर्षात पूर्ण होतं। जे हजारो कोटीचं बजेट आहे ते 2 वर्षात पूर्ण होतं, पण ज्या बसस्टॉपचं बजेट 10-1 कोटी आहे ते बसस्टॉप बनवायला 7 वर्ष लागतात। म्हणजे स्वतःच्या कामाबद्दल गती आहे आणि जनतेच्या कामाबद्दल संत गती, कासव गतीनं चालत आहेत। हे इथलं म्हणजे राजकारणामध्ये ही शोकांतिका आहे परभणीच्या। म्हणतायत की आमदार आणि खासदार वारंवार तेच, मात्र जनता, मतदार जे आहेत ते त्यांना पसंती देत आहेत की वारंवार? कसं आहे, शेवटी हे राजकारण जे आहे कुठेतरी जातीवर येऊन ठेपतं आहे। परभणीकरांना जर कळालं, मागच्या 1-2 महिन्यामध्ये जर कळालं असेल, इथे एकनाथ शिंदे साहेबांची सभा झाली होती। त्यांनी परभणीसाठी अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि रस्त्यांसाठी जे आहे 600 कोटी रुपयांचं बजेट दिलेलं आहे। परभणी 2.0 मध्ये 600 कोटी रुपयांचं बजेट दिलेलं आहे आणि परभणीमधलं जे उभरतं नेतृत्व आहे आनंदभाऊ भरोसे यांनी हे कुठंतरी या कामाला गती दिलेली आहे किंवा कामामध्ये कुठंतरी सातत्य आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत। ते कामं झालेत का? येस, ते कामं बजेट पास झालेले आहे, लवकरच परभणीकरांना त्याचा लाभसुद्धा होणार आहे आणि ते कामंसुद्धा पूर्णत्वास घेऊन जातील ही मला 100% आशा आहे। कामाला सुरुवात झाली? येस, कामाला सुरुवात झालेली नाही आहे, साहेबांनी बजेट दिलेलं आहे, ते बजेटसुद्धा पास झालेलं आहे। आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा, कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय? परभणीमध्ये धूळ आणि ट्रॉफिकचे सिग्नल नाही आहेत, धुळीचा एवढा प्रॉब्लेम आहे, जागोजाग खड्डे आहेत, कचऱ्याचे जागोजाग ढिगार आहेत। ह्या प्रशासनावर कुठल्याही आमदार, खासदाराची व कुठल्याही लोकप्रतिनिधीची वचक नाही आहे। परभणी फक्त शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणत होते, पण बालेकिल्ला एवढा घाण करणं हे शोभत नाही त्यांना, की हिंदुत्वाचा आवाज घेऊन जे निघाले होते ते पूर्णपणे त्यांनी घाणीचं साम्राज्य केलेलं आहे। त्यामुळं परभणीत समस्या काय नाही आहे हे तुम्ही विचारा।
पूर्ण समस्याच आहेत. आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या नजरेमध्ये महापौर कोणत्या पक्षाचा होईल, सगळ्यात जास्तीत जास्त जागा कोणत्या पक्षाच्या निवडून येतील, असं काही तुम्ही अंदाज बांधलाय किंवा टफ फाईट होऊ शकते असं काही सांगूच शकत नाही, ह्या तुम्हाला काय वाटतंय? असं सध्याच्या परिस्थितीला तर असं काही नाही आहे. जे जनतेचा कौल आहे, फक्त इथं जे बी होईल ते जातीनिहाय त्या गोष्टीचं मतदान होते. एखाद्या विशिष्ट समाजानं जर निवडणूक जी आहे ती जातीय समीकरणावर जाऊ शकते, स्पष्ट मत आहे. 100% जातीय समीकरणावरच आत्तापर्यंतची निवडणूक झाली. ज्यांनी इतक्या दिवस विरोध केला, आज ते त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या जीवावर आमदार खासदार झालेले आहेत. प्रत्येक गोष्टी त्यांनी केलेली. दादा, तुम्हाला काय वाटतं, परभणीकरांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? सामोरे म्हणजे नाली कचऱ्याचा प्रॉब्लेम फार आहे, रस्त्याचा प्रॉब्लेम फार आहे. विकास कामं जे आहेत, विकास कामं का झाले नाही? नाही झालीच नाही, विकास केलीच नाही ना, विकास कामं कोणच केली नाहीत. निधी नेमकं जातोय कुठं? प्रॉब्लेम आहे आमचा, नालीचा प्रॉब्लेम आहे. नालीतलं पाणी वर येतं, तिथं कचरा महानगरपालिकेची येत नाहीत, काय नाही. घरी गेलं कॉलनीमध्ये महानगरपालिकेची गाडी येत नाही, काहीच नाही. हां नेमकं सरकारचा प्रशासनाचा पैसा जो आहे तो नेमका कुठं खर्च होतोय? कसं आहे, केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दुसरं सरकार आहे आणि इथं वेगळं सरकार आहे, अशी भानगड आहे. त्याच्यामुळे विकास काम होतच नाही ना. 25 वर्ष 20 वर्षापासून आमदार त्यांचा आमदार इतरला नसल्यामुळं, खासदार त्यांच्या पक्षाच्या नसल्यामुळं सरकार हवा तसा निधी इकडल्या परभणीकरांना देत नाही, किंवा असं काही तुमचा थेट आरोप आहे? नाही म्हणजे जेवढं येईन तेवढं देतात. पण काम करण्याला महत्त्व आहे ना. काम केलं तर विकास होईल ना. आता महानगरपालिकेचं उत्पन्न देखील आहे, मात्र तसं जसं उत्पन्न आहे तसं विकास कामं चांगल्या पद्धतीमध्ये होताना पाहायला मिळतात. नाही विकास कामं नाहीच. इकडे आणखून जाणून घेण्याचा प्रयत्न. दादा, तुझ्या नजरेमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? माझ्या मतानं तर बघा, आता परभणी महानगरपालिका स्थापन होऊन आता जवळपास 2 टर्म व्हायले. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही जी सरकार आहेत यांनी आलतून पालतून सरकार भोगलेली महानगरपालिकेला. आता आमचं असं म्हणणं आहे की काहीतरी नवीन पक्षाला संधी देण्याची जरूरत आहे. नवीन जे चेहरे आहेत त्यांना एकदा संधी देण्याची जरूरत आहे आपल्या इथं. तुझ्या नजरेमध्ये कोणता नवीन कुणाला संधी द्यायला पाहिजे? आमचं असं मत आहे की बाबा, जे आपली सध्याच्याला आता भारतीय जनता पक्ष आणि जी शिंदेसाहेबाची शिवसेना आहे यांची एकदा युती व्हावं आणि त्यांना संधी देण्यात यावी. युती होईल का अशी चर्चा? चर्चा तर सध्या दिसेना युती होण्यासारखी, परंतु आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आलं आहे की दोघांनी, जे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सरकार शिवसेना आहे यांना एकदा संधी देण्यात यावी, त्यांची युती व्हायला पाहिजे अशी भरपूर जनतेची इच्छा आहे. काहीतरी नवीन समीकरण काहीतरी असायला पाहिजे, कारण की आपल्या परभणी महानगरपालिकेमध्ये जवळपास सेटलमेंटचं राजकारण फार चालते. तर यांना कुठंतरी आळा घालण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तुझा कोल कुणाच्या बाजूने दादा? आता खरं तर डायरेक्ट कोलवरच येऊ आपण. त्या पक्षाला कोल आहे तुझा? बरेच पक्ष जे आहेत, युवा शिवसेनेचा शिंदे साहेबाची. भाजप आणि शिवसेना. हो. बरं, आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काही म्हणजे परभणीकर बिंदास बोलतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. दादा, तुझा मतदाराचा कोल जो आहे तो आपण जाणून घेण्याचा थेट प्रयत्न करतोय. तुमचा कोल कोणाच्या बाजूने? कोल जो विकास करेल त्याच्या बाजूने. कोण विकास करू शकतो? आता असं सांगताना इतके वर्ष जी जुनी सत्ता होती त्यांनी केला आहे, पण नाही पण केला आहे. आता जुनं गेलं ते सोडून द्यायला पाहिजे आणि नवीन गोष्टी बघायला पाहिजे. कारण नवीन गोष्टी विचार जर केला आपण तर आपल्या परभणीमध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत ज्यात सुधारणा पण होऊ शकतात आणि नवीन करण्याची गरज आहे. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आपल्या इथं कचऱ्याचा आहे. कचरा कचऱ्याचं नियोजन नाही आहे. जे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना वेळोवेळी पैसा भेटत नाही आहे, त्याच्यामुळं कचऱ्याच्या गाड्या बंद झालेल्या आहेत आणि कचऱ्याच्या गाड्या बंद झाल्यामुळे सामान्य जनतेला भरपूर प्रॉब्लेम पडतो. आता आमच्या बाजूला कदम मामाचे पोहे आहेत, यांच्या इथं यांचा जवळपास रोजचा कचरा नाही म्हणलं तर 2 पिशव्या तयार होतो. तो 2 पिशव्या कचरा टाकायचा कुठं? त्यांनी त्यांची मागे थोडं स्वतः जागा करून ठेवलेली, तिथं कचरा टाकतात. पण त्या कचऱ्याच्या ठिकाणी काय होतं, भटके कुत्रे वगैरे ते बॅगा घेतात, तिकडे तिकडे पसरवतात. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूच्या परिसरात घाण, दुर्गंधी, पुन्हा रोगराई प्रसार वाढू शकतो. हा महत्त्वाचा मुद्दा. दुसरा, इथं पार्किंगचा काहीतरी स्लॉट करायला पाहिजे, कारण दूधवाल्यांचा एवढा प्रॉब्लेम आहे. आता बघू शकता तुम्ही, ते बिनकामाचे दूधवाले भरपूर सकाळी 11 वाजेपर्यंत पूर्ण दूधवाले असतात. त्याच्यामुळे आम्हाला दुकानदाराला, कस्टमरला यायला प्रॉब्लेम होतो. तुमच्या नजरेमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? माझ्या नजरेमध्ये जे ह्यांना सांगितलं त्याच समस्या आहेत.
इथं आम्हाला सकाळी 9-9:30ला दुकान उघडतो. हे दूधवाल्यांचा एवढा त्रास आहे. आता ह्यांना 2-3 वेळेस सांगितलं की बाबा आम्ही 9:30ला दुकान उघडलं, तुम्ही 10 वाजता जा. नालीच्या समस्या आहेत, हे कचरा आहे, हे कचरा टाकलेला. घंटा गाड्या येत नाहीत बरोबर. घंट्या गाड्यामध्ये कचरा टाकायला आम्हाला परेशानी होती. सगळे अडचणी सॉल्व्ह कोण करू शकतं, कारण की महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. तसं बघायला गेलं तर पाचही पक्षामध्ये नाही कोणी. जे पाचही पक्ष आहेत त्यांच्यात नाही आहे कोणीच नाही. कोण करू शकतं परभणीचा विकास? विकास करण्यासाठी एक हातासत्ती पाहिजे. तसं हे बघायला गेलं तर आता शिवसेना आहे, आनंदभाऊ आहेत भरोसे, भाजप आहे, शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटांची शिवसेना. एकनाथ शिंदे गटाची शिवसेना. भाजप आणि शिवसेनेच्या हातात जर सत्ता जर आली, केंद्रात राज्यात सरकार जर त्यांचं असलं, तर विकास परभणीचा होऊ शकतो. होऊ शकतो. आता इतके दिवस तर काँग्रेस शिवसेनेमध्येच होते ना. काँग्रेसच्याच हातात असल्यासारखी सत्ता होती 35 वर्ष झाली. शिवसेना आणि भाजपच्या हातात तर आलीच नाही महानगरपालिका. म्हणजे काँग्रेसनं काहीच विकास केला? काहीच नाही केलं. 35 वर्षे सत्ता त्यांच्या हातामध्ये होती. हो, हातामध्ये होती, काहीच नाही केलं. तर धन्यवाद. ह्या येत असलेल्या दादा, तुझ्या नजरेमध्ये कोणकोणत्या समस्या आहेत? तसं बघायला गेलं तर सर, माझ्या नजरेत असा काही विकास जे व्हायला पाहिजे होता परभणीचा. परभणी हे सांस्कृतिकदृष्ट्या सर्वात जुनं शहर आहे. म्हणजे मराठवाडा विभागात सर्वात जुनं शहर हे परभणी आहे. तर त्या परभणी जिल्ह्याचा जसा विकास व्हायला पाहिजे तसा विकास काही झालेला नाही. इथं प्रत्येक गोष्टीची समस्याच आहे. आता एक कचऱ्याचा जो विषय इथं मेन रस्त्यावर सुद्धा इथं कचरा पडलेला आहे. आणखीनही तो कचरा उचलण्यात आलेला नाही. 5 दिवस 1 आठवडा कचरा उचलतात, नंतर तो कचरा कोणीही उचलत नाही. जिथं हॉस्पिटल जागा आहे, हॉस्पिटलच्या बाहेर बी कचरा आहे. परभणीच्या सिव्हिलच्या हॉस्पिटलच्या बाहेर पण एवढी घाण आहे की तीसुद्धा आजपर्यंत साफ करत आलं नाही. खड्डे एवढे आहेत. आता सिव्हिल रोडचा जो रस्ता आहे तो अर्धा झाला आणि अर्धा तसाच आहे आणखीन बी पडून. का कारण आहे काय आहे कोणालाही माहीत नाही तसं. आणि जे हायमास्ट दिवे लावलेले समजा डिवायडरचे, त्याला आणखीनही 1 महिना झालं, ते आणखीनही चालू करण्यात आलेलं नाही. काहीच नाही, चालूच नाही. त्याची वायरिंगसुद्धा केलेली आहे पण आणखीन त्याचं कनेक्शन दिलेलं नाही, ते पण बंद आहे. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र परभणीकरांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं या संदर्भात झालेली चर्चा आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, परभणीकरांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं असं काही तुला सांग? आम्ही इथले नाहीच, आम्ही इकडे नाही. परभणीचं प्रॉपर परभणीला कोणीच नाही. त्यांनी चर्चा केली. खरं तर धन्यवाद. ही झालेली चर्चा. मात्र आणखीन कोणी आहेत का प्रॉपर परभणीचे? दादा, तू परभणीचा आहेस? नाही, अच्छा, ग्रामीण मधले. धन्यवाद. येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र परभणीकरांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं या संदर्भात मतदार आणि नागरिकांनी बिनधास्त केलेली चर्चा. मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील काय, इथले स्थानिक नेते मंडळी ते काही चर्चा करतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश जुमडी, या परभणी.